पान सुपारी माझे वडील. तर आपला जो साई मंदिराचा जो कॉल आहे ते आपल्याला कित्येक वर्ष झाले बँडला, म्हणजे जेव्हापासून बँड चालू झाला तेव्हापासून आपण ही साईबाबा मंदिरची सेवा करतोय. ही आपल्या बँडची प्रसाद आहे, ही आपण सगळ्यांना दिले, जे आपले सगळे बँडचे मेंबर आहेत सर्वांना दिलेले आकूड आणले सगळ्यांना. जय माताजी. जय माताजी. ते बँडची पांजी आमच्या पहिली पांजी आहे विगरला, दुसरी पांजी आहे बोकडविराला. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 8 आणि आज आपल्या बँडला कॉल आहे. तर चालू आहे पण वाजवायला, सकाळी वाजलेले आहेत 10:30-11 वाजलेले आहेत आणि आपली सगळी बरोबर निघालेली इथं साईबाबावरती सगळे आलेत. पहिलाच कॉल आहे, म्हणजे पहिलं म्हणजे कॉल अजून अगोदर पण कॉल वाजवले पण आता लग्न सराईचा पहिला म्हणजे उद्या साखरपुडा आहे आणि आज आपल्याला 2 छोटी कामं आहेत. तर अर्धी बॅच आता 12 बोरं आहेत वाजवायला. नंतर दुपारी एक कॉल आहे, तो पण तुम्हाला दाखवता. तर चाललं पण आपल्या देवलामध्ये आरनॉरला घेऊन, तर डायरेक्ट जाऊ आपल्या मंदिराजवळ, आरनॉरला चढवू, वाजवू गाणी, पोरं पण येतात आपल्याला. आपण आपल्या कॉलच्या लोकेशनसमोर बघतो तुम्ही, दुधे विटावारी, दुधे बिल्डिंगचा तो कॉल आहे. आज आपली पहिली ऑर्डर आहे सीझनची. तर मला असं वाटतंय हा काम आपला आनंदात होईल आणि छानपैकी आपण प्रयत्न करू, सर्वजण मेहनत करू. नक्कीच आपण हा कार्यक्रम चांगला पार पाडूया. आणि विकीचा तुम्ही रथ बघताय, हा न्यू रथ आहे, गेल्या वर्षी आणलेला तर. आणि आपली सर्व मंडळी पण आलेली आहे इथं. आता कार्यक्रम निघेल थोड्या टायमाने, नंतर करू पण वाजवायला चालू. तुम्ही बस बघते समोर, या बसमध्ये सीट वगैरे नसून त्या बसमध्ये पालखी आहे. पालखी मला दाखवतो, हे बघा. या बसमध्ये सीट्या वगैरे नाही, ही पालखी जी दिसते तुम्हाला, थोडं बैलं पण आहेत. ही या गाडीमध्ये आले बसून आणि हा रथ आहे. आता करायचं आपल्याला वाजवा झालं इथून.
बँडचा मार खात्या 500 वडा 700चा मार खाते. हा गोट्या कमी ना करी हो पक्का मात्र दिसतोय कोणी मारली कोणी मारली कोणी मारली. तगडा आहे हो तगडा. मित्रांनो झालं आत्ता वाजून जस्ट कडकडीत ऊन लागतंय बेकार. हा मंदिर आई माता मंदिर आहे आणि समोर बघताय सकाराम बाबा मंदिर इकडे आहे आणि इथं त्यांचा कार्यक्रम आहे. मंडप वगैरे घातलेलं आहे इथं. तर मित्रांनो चाललोय पण आता घरी चाललोय. आता आराम करू थोडा आणि लगेच दुपारी जायचं आपल्याला छत्रपती शिवाजी चौकाची इथं साई मंदिर नाही का तिकडून भोवती बाजू असाच कार्यक्रम आहे. इकडून तिकडं म्हणजे देवाचा कार्यक्रम आहे. तर तिकडे जायचं 4 वाजता. तर डायरेक्ट भेटू पण डायरेक्ट दुपारी भेटू 4 वाजता. डीके ग्रुपच्या आईस हे आजा तुझेच काही मित्रांनो झाले दुपार. आता वाजलेले 4:30 वाजलेले आणि निघालोय आणि आपली पब्लिक पण गेलेली सैली वाजवायला. आपण पण जाऊ. ही थोडक्यात थांबलेली आहे. हे कुठे वाजवलेस? ही गाण बघा गाण आमच्या बँडची. ही बँडची गाण इथंच पडलेली असे दिवसभर. हे तू नाही का वाजवला? तू वाजवलं नाही का आता? गेली माझी 5,500ची यांनी चोरली असतील. मित्रांनो पोहोचलो आपण आपल्या कॉलच्या लोकेशनला. आरेदादा आहे आणि आरेदादा समोर बघताय तुम्ही. आपल्याला आरेदादा भेटलेले आहे. आरेदा काय मग या क्षेत्रामध्ये बरीच माणसं आज तयार झाली. बरीच दुसरे पण स्वतःहून पण करतात. हा नाव तिथलं तिथंच आहे. बरोबर आहे. तर आरेदा भेटलेला आहे. आता सीझन चालू झाला. आरेदाला कसं वाटतंय? एक नंबर. आजची पहिली ऑर्डर असेल नाही? माझी पहिलीच आजची पहिली ऑर्डर आमची पहिली ऑर्डर आहे. आणि हा साई मंदिरचा जो कॉल आहे तो आपल्याला कित्येक वर्ष झाले आपण इथे वाजवायला असतो. 30 वर्षाच्या वरती झाली.
30 वर्षाच्या वरती. 30 वर्षाचे. मला 49 वर्ष झाली. आमच्या बँडला 49 वर्ष माझ्या म्हणजे माझ्या तेव्हापासून. ह्याच्याने 30 वर्षाच्या बोलतोय ना. माझ्या एक वयाने मी आज लहानपणापासून बघते गीत गंगा बँड. हां माझ्या मते साईबाबा मंदिरचं काम आजपासून 30 वर्षाच्या वरतीच आहे. 35 वर्षाचा कालावधी कुठंच नाही. आणि आपल्या बँडला पण किती 49 वर्ष झाले आपण ही साईबाबा मंदिरची सेवा करतोय. बरोबर आहे. किती वर्षापासून चालू होती सेवा ही? तरी 49 वर्ष आपल्याला बँडला या संस्थेला जोडून झालं आहे. आपल्या बँडला 52 वर्ष चालू आहे. नाही आणि यो कॉल आपण जेव्हा घ्यायचो किती म्हणजे किती रुपये सुपारी असायची तेव्हा? तेव्हा काय पाकिट भरायचे 25 रुपये. 25 रुपये 11 रुपयापासून स्टार्ट झाली. 11 म्हणजे 11-25 किती मोठी गोष्ट असेल ना. 11 मी तेच रुपये. बोलतोय ना का माझं आज वय आणि किती? 5 माझं 41 आहे. मग मी बोलू ना 35 वर्षाच्या अगोदर जुना मी बघतोय. आणि हा साईबाबांचं 5 तेवढं झालं. सुपारीवरती आम्ही वाजवलेला आहे. 11 रुपये आणि 5 सुपारी माझ्या वडिलांनी. तर आपला यो साई मंदिरचा जो कॉल आहे ते आपल्याला कित्येक वर्ष झाले बँडला. म्हणजे आपला जेव्हापासून बँड चालू झाला तेव्हापासून आपण ही साईबाबा मंदिरची सेवा करतोय. आणि सुरुवात केली होती 5 सुपारी 11 रुपये तेव्हापासून सुरुवात केली होती. आणि अजूनपर्यंत आपण ही साई मंदिरची सेवा करतो. भले आपल्याला कित्येकांना ऑर्डर असू द्या पण आपण इथे ॲडजस्टमेंट करतो. कारण की दरवर्षी आपल्या साई मंदिरची आपल्याला दरवर्षी म्हणजे एक वर्षामध्ये 4 ते 5 ऑर्डर आपल्याला असं म्हणजे असतात. आणि आता पब्लिक जमते हलो सर्वजण. अजून लोक येतात, काही लोक जमलेली आहेत. ही आपल्या बँडची प्रसाद आहे. ही आपण सगळ्यांना दिले जे आपले सगळे बँडचे मेंबर आहेत सर्वांना दिलेले. आकूड आणले सगळ्यांना. जय माताजी. जय माताजी. ए तुझ्या उद्या पण नारळ पडायला लागेल. उद्या मांडवा नारळ पडायला लागेल. कारण की गेल्या वर्षी साखरपुडे भेटले तिथं 5 ठिकाणी साखर भेटली. 5 ठिकाणी. पांजे उद्या बँड. उद्या बँडची पांजे आमच्या पहिली पांजी आहे विगरला, दुसरी पांजी आहे बोकडवेला. उद्या 2 टाइम शो आहे. 2 टाइम. नरेंद्र मोदी बघा सेम.
तर मित्रांनो आलो आहे, पण आत्ता वाजून जस्ट झालेलं वाजून काहीतरी आपला टायमिंग 4 ते 6 होता, पण भरपूर टाईम झाला. तर वाजले 7:30 आणि आजचा पहिला कॉल म्हणजे आज दोन्ही देवाची कामं होती, म्हणजे दोन्ही सिरवी समाजाची कामं होती. तो पण सकाळचा काम त्यांचाच होता आणि हा संध्याकाळचा पण म्हणजे साई मंदिरचा कॉल होता. आणि झालं वाजून मस्तपैकी वाजवतो. तुम्ही बघितलं असेल सिरवी समाजाचे नृत्य जे छत्री घेऊन नाचत होते. आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल की या बसमध्ये एवढ्या मोठ्या बसमध्ये आम्हाला वाटलं की सीट वगैरे असेल, म्हणजे स्लीपर कोच बस असेल, पण ती बस नसून ती एक त्या जी गाडी होती बैलगाडी, त्याच्यामध्ये आई माताजीचा फोटो होता त्यांच्या देवीचा. तर असा काय कार्यक्रम होता आजचा. आणि आलो आहे घरी आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला 2 साखरपुडे आहेत. पहिला आपल्याला साखरपुडा सकाळचा साखरपुडा एक संध्याकाळचा आहे. पहिला बहुतेक चिंचवणवरून विगरला आहे आणि दुसरा साखरपुडा बोकडविरा ते तिकडं थोडं जवळपास आहे. तर उद्या खूप मजा येणार आहे मित्रांनो. डायरेक्ट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. भेटू उद्या डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला 9-9:30 वाजता भेटू आपण डायरेक्ट. मित्रांनो बाय बाय.